मांद्रे नववर्ष गुढीपाडवा स्वागत समिती चौथी सार्वजनिक गुढीपूजन घडोवन हाडटा। सप्तेश्वर देवी भगवती देवळाच्या ग्राउंडाचेर बेरेस्तारा 19 मार्चाक सकाळी 5:30 वरांचेर ही कार्यावळ जातली। आयोजकांनी पत्रकार परिषदेत पुराय माहिती दिली। मांद्रे सार्वजनिक गुढी उत्सव समितीच्या वतीन आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेक उपस्थित पत्रकार बांधवांचा परत एकदा मी स्वागत करतो। याचा प्रचार समितीचे प्रमुख या नात्यान 19 मार्चाक सार्वजनिक गुढी उभारण्याच्या कार्यक्रमाची विस्तृत माहिती माननीय अध्यक्ष श्री सुभाष पासेकर सरांनी दिली। आमचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकुंद कायसुकर सर यांनी या कार्यापाठची संकल्पना मांडली। महेश गोडकर सरांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। आमचा ह्या चौथा वर्ष अत्यंत उत्साहपूर्ण आणि लोकांच्या भरघोस प्रतिसादांचा साजरा जावचा याच्या खातीर समिती गेले अनेक दीस वावरत आसा। प्रत्येक घरात जाऊन निमंत्रण दिवप, सार्वजनिक जागेचेर पत्रका फलक लावप अशा प्रकारचे उपक्रम सुरू करून जागृतीचे कार्यक्रम चालू आसा। 19 तारखेक जी गुढी उभारतली, पहिली गुढी सार्वजनिक गुढी उभारपाचो जो कार्यक्रम आसतलो तो कार्यक्रम मोठ्या उत्साहात जावचो। प्रत्येकाच्या घरात त्या दिसा गुढी उभारप खूप जणांचो प्रश्न असता, असं असताना सार्वजनिक कित्याक? तर सार्वजनिक गुढी उभारपाचो उपक्रमाची संकल्पना इतकीच आसा की सगळे जण एका जागेचेर येतले। त्या एकत्रीकरणाक लागून आणि ते विचार जे प्रबोधन जातात तेतूंतल्यान जो उत्साह वाढता, मन प्रफुल्लित जाता, काहीतरी करूची इच्छा जाता, नवीन काहीतरी समाजा प्रती आसता, आपली काहीतरी एक रिस्पॉन्सिबिलिटी आसा, ह्या सगळ्या गजालीचो एक साक्षात्कार जाल्ल्या कारणान तो एक कार्यक्रम जावचो असो विचार झालो आणि मांद्रेतल्या समस्त मांद्रेवासियांनी या उपक्रमात प्रतिसाद दिला। आता गुढी उभारली काय आमचा कार्यक्रम सोपलो असं जायना। गेल्या वर्षभर जसं आमच्या अध्यक्ष सरांनी सांगला की गेल्या वर्षभर शेतीच्या बाबतीत पाणी योजना, शेती संकल्पना, दिवाळीक साजरी ठरवून ह्या चौथो सार्वजनिक गुढी उत्सव असा आणि हो कार्यक्रम 19 मार्च गुरुवार सकाळी 5:30 सुरू जातलो। सकाळी 5:30 वाजता पहिल्यांदा दिंडी जातली। सगळे आमच्या गावातले दिंडीची पथक असता ते दिंडी घेतले। मागीर जवळजवळ 6 वाजता गुढी पूजन सार्वजनिक जातले। गुढी पूजन झाल्या बरोबर साधारण 1000च्या वर लोकांच्या उपस्थितीत हनुमान चालीसा नवीन उपक्रम आम्ही या वर्षी घेतला। 1000च्या वर उपस्थितीत सामुदायिक हनुमान चालीसी पठण जातले, गणपती स्तोत्र पठण जातले व त्याच्याबरोबर शंखनाद जातलो। शंखनाद झाल्यानंतर आम्ही या वर्षा एक बरो उपक्रम घेतला, तो म्हटल्यार आमचे सुजय महामल जे आसा योग शिक्षक त्यांच्यानी फाटली 1 वर्षभर न चुकता कंटिन्युअस योग वर्ग घेतला जेडपी हॉलात। आणि हो योग वर्गाचे वैशिष्ट्य असे आसा की जरी कोण उपस्थित नसले तरी पण त्यांनी वर्ग चालू दवरला, स्वतःची पत्नी बरोबर घेतला आणि साधारण 5:30 ते 6:30 रेग्युलर गुढीपाडव्या दुसऱ्या दिवशी आम्ही सुरू केलो गेल्या वर्षी वर्ग 31 मार्च तो अजूनपर्यंत चालू आसा आणि त्याची दखल समिती घेऊन या वर्षा त्याचा एक जाहीर सत्कार करपाचो ठरयला आम्ही। त्याबरोबर नवीन वर्षाचे स्वागत असा, हिंदू नववर्षाचं स्वागत असा या मांद्रे गावान येऊन कसं आम्ही करतो, गुढी उभारून सार्वजनिक गुढी उभारून कसं करतो आणि तशीच हिंदू संस्कृती जतन करण्यासाठी आणि काही आपली संकल्प असे करपाचे सगळ्यांकडे म्हणजे स्पेशली बायलांकडे रिक्वेस्ट करता की चडांत चड आमच्या गांवच्याच न्ही तर आमचे जे शेजारी गाव आसा त्या महिलांनी भगवती सप्तेश्वर देवीकडे उपस्थिती लावून आमच्या पाडव्याक म्हणजे सहभागी जावचे। तेंच्यान आम्ही म्हणजे एक कार्यक्रम केला तो मुद्दम पाडव्याच्या निमतान की पंचारत जो सकाळ फुडें जो सूर्य पहिलो सूर्य आमच्या 9 वर्षाचो आसा तांकां आमी पंचारत दाखोवन स्वागत करतली त्या सूर्याक। प्लस आमची भगवती देवीकडे त्या निमतान आमी पावतली आणि आमच्या नवीन वर्षाची सुरुवात जी आसा ती देवीच्या आशीर्वादान करपाक मेळटली। गोवा 365 खातीर संदीप कामलकार, गौतमी गांवकर, सानिका नागवेकर।